हरि ओम. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. तर आज आपण पहिल्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. ग्रंथाला सुरुवात करतोय. श्लोक म्हणते पहिल्यांदा, कर्तुराज्ञया प्राप्यते फलं कर्म किं परं कर्म तज्जडम्. आता या श्लोकाचा पदं फोडून म्हणजे संधी सोडवून आणि अन्वय लावून मी हा श्लोक वाचते. कर्तुः आज्ञया फलं प्राप्यते कर्म किं परं तत्तु कर्म तत्तु जडं कर्म तज्जडम्. आता त्याचा शाब्दिक अर्थ पण, कर्त्याच्या आज्ञेने फल प्राप्त होतं, मिळतं. कर्म काय श्रेष्ठ असतं ते तर जड आहे. आता इथे पहिल्या श्लोकामध्ये महर्षींची शैली तुम्हाला जाणवली असेल की ज्याचं उत्तर सरळ सरळ नकारात्मक असतं त्याला ते प्रश्न विचारतात. तसं आपण नाही का म्हणत, मी हे सांगते ते काय वेडी म्हणून सांगते का, म्हणजे मी वेडी नाही आहे असं मला म्हणायचं. तसंच कर्म हे श्रेष्ठ नाही हे मनात धरून ते प्रश्न विचारतात. कर्म काय श्रेष्ठ आहे? नाही. मग का? त्याचं कारण सांगितलं आहे. कारण की कर्म हे जड आहे. आपण आता पहिल्या पहिल्या शब्दापासून बघू. तर आता कर्त्याच्या आज्ञेने. आता कर्ता म्हणजे काय? जो कर्म करतो किंवा क्रिया करतो तो कर्ता. तर क्रिया आणि कर्म याच्यामध्ये थोडासा फरक आहे, तो पुढे मी स्पष्ट करीन. तर कर्म करणारा तो कर्ता, असा अर्थ घेऊन ह्या ओळीचा कसा अर्थ होतो ते आपण बघूया. साधारणपणे मनुष्य हा आपल्या इच्छांनी प्रेरित होऊन काही साधनांच्या मदतीने क्रिया करतो आणि हवे असलेली गोष्ट मिळवतो, म्हणजे फळ मिळवतो. उदाहरणार्थ शेतकरी नांगर, ट्रॅक्टर किंवा आणखीन काही अवजारं यांचा वापर करून धान्याची प्राप्ती करतो. मग इथे सरळ झालं ना, आम्ही कर्म केलं आणि आम्हाला त्या कर्माचं फळ मिळालं. 2 + 2 = 4. पण असं आहे का? ही आमची धारणा खरंच बरोबर आहे का? असा जर थोडा अधिक विचार केला तर आपल्याला कळतं की असं नाही आहे. ते इतकं साधं सोपं नाही आहे, मी हे केलं की मला हे मिळालं. कारण कुठलंही कर्मफल प्राप्त करण्यासाठी कर्ता, करण आणि क्रिया या 3 गोष्टींची आवश्यकता असते. आणि ह्यातला एकही जण हा स्वतंत्रपणे कर्मफल उत्पन्न करू शकत नाही. जसं आता शेतकऱ्याचंच आपण उदाहरण घेऊयात की नांगर हा स्वतंत्रपणे नांगरण्याची क्रिया करायला समर्थ नाही. कर्त्याखेरीज क्रियेला किंवा कर्माला काहीही वेगळं अस्तित्वच नाही. बरं, आता हा कर्ता हाच कर्मफल उत्पन्न करतो असं जर म्हणावं तर तसं तरी आहे का? कारण तसं जर असतं, म्हणजे कर्ता जीव हाच जर कर्मफलाचा उत्पादक असता तर त्याला कधीही अनिष्ट फल मिळालंच नसतं. प्रत्येकाने आपल्याला हवं तेच कायम मिळालं असतं प्रत्येकाला. तसंही दिसत नाही. तर शेतकऱ्याच्याच उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टी नीट मनापासून वेळच्या वेळी जरी केल्या तरी शेवटी पीक हातात येण्यापूर्वी जर अवकाळी पाऊस झाला तर काय होणार आहे? मिळणार आहे का पीक? शक्यच नाही. किंवा दुसरं उदाहरण घेऊ आपण. काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत एखाद्या परीक्षेचा. त्यांचे क्लासेस सारखे आहेत, पुस्तकं सारखी आहेत, शिक्षक सारखे आहेत. ते एकाच अभ्यासिकेत बसून सारखाच वेळ अभ्यास करत आहेत. सगळेही साधारणपणे बुद्धीनी सारखेच आहेत असा गृहीत धरू. पण प्रत्यक्षात परीक्षेनंतर त्यांचं यश सारखं असतं का? नसतं. मग हे असं का होतं? सगळ्यांचं फळ सारखं का नाही होत? सगळ्यांना मनासारखंच का नाही मिळत? तर गीतेमध्ये या प्रश्नाचं उत्तर छान दिलेलं आहे. 18व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक आहे. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. कुठलीही गोष्ट, चांगली किंवा वाईट, कुठलंही कर्म घडण्यासाठी 5 गोष्टींची आवश्यकता असते. अधिष्ठान म्हणजे ती जागा जिथे कर्म घडणार ती. कर्ता, चेतन कर्ता जो करतो,
करण. करण म्हणजे साधन. ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारची साधनं येतात. एक तर बाह्य साधनं, म्हणजे शेतकऱ्याच्या उदाहरणामध्ये त्याची शेतीची अवजारं आहेत, ती बैल असतील, बियाणं असेल, आणि तो स्वतः त्याचं शरीर, मन, बुद्धी, तो काही विचार करून कुठलं पीक ठरवतो, हे सगळ्याच साधनामध्ये इन्क्लूड होतं. आणि तो ज्या वेगवेगळ्या क्रिया करतो शेतीच्या, त्या म्हणजे विविधाश्च पृथक चेष्टा. हे सगळं केल्यानंतर या सगळ्यांचं फळ देण्यासाठी एक दैव हे पाचवं असतं, आणि ते ठरवतं की काय फळ मिळणार आहे, चांगलं वाईट काय जे होणार आहे. तर हे जे कर्मफल प्रदान करणारी कोणतीतरी भिन्न शक्ती आहे, त्या शक्तीलाच वेदांतात ईश्वर म्हटलेले. तर इथे महर्षींना कर्ता या शब्दाने ईश्वर असा अर्थ अभिप्रेत आहे, आणि म्हणूनच त्यांनी पहिल्या श्लोकातला पहिला शब्द कर्ता तो ईश्वराचं गुणगान करण्यामध्ये वापरलेला आहे. ईश्वराची शक्ती, त्याची सर्वज्ञता, सर्वशक्तिमानता ही त्यांनी त्याच्यामध्ये निर्देशित केलेली आहे. आणि म्हणून या ग्रंथाला कुठलंही वेगळं मंगलाचरण नाही आहे. पहिल्या श्लोकातच ईश्वराला स्मरूनच त्यांनी हा श्लोक मांडलेला आहे. आता आपण हे आता ईश्वराबद्दल बघू. पुष्कळ जण ईश्वराचं अस्तित्वच मानत नाही, पण आपण मात्र काही गोष्टींनी ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आता आपण जे जन्माला आलो, ते ज्या जगामध्ये जन्माला आलो, ते जग आपल्या जन्माच्या आधीपासून तसंच निर्माण केलेलंच होतं ना. त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणाऱ्या ह्या आपल्यासाठी निर्माण केलेल्याच होत्या. आणि आपल्या ज्या सगळ्या शक्ती आहेत, ऐकण्याची, पाहण्याची, बोलण्याची, विचार करण्याची, ह्या सगळ्या शक्ती काय आपण निर्माण केल्यात? कुठेही आपलं कर्तृत्व दिसत नाही. ह्या सगळ्या शक्तींनिशी आपल्याला परमेश्वराने जन्माला घातलं आहे. आणि आपल्याला म्हणजे फक्त माणसाला असं नाही, सर्व जीवांना वेगवेगळ्या प्रकारची 4 शरीरं निर्माण केली आहेत. उद्भिज्ज म्हणजे जमीन फोडून वर येणारी झाडं, अंडज अंड्यातनं निर्माण होणारी, स्वेदज घामातनं निर्माण होणारी म्हणजे बारीक कीटक, उवा, लिखा, एक काही उदाहरणं आहेत त्याची, ढेकूण, किंवा जारज म्हणजे पूर्ण पिल्लं जन्माला जिथे येतात असे सर्व प्राणी जन्माला घातले. त्यांच्या सगळ्या व्यवस्था पूर्ण केलेल्या आहेत. आपण मागच्या याच्यामध्ये म्हणलं पूर्णमद पूर्णमिदम, सर्व अर्थाने परिपूर्ण असं विश्व परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. सगळ्यांच्या सोयी सुविधा, सगळ्यांच्या अंतर्गत सिस्टीम्स, ज्याला पचनक्रिया आहे, विचार करण्याची क्षमता किंवा उडण्याची शक्ती, ज्याला जगण्यासाठी जे जे हवं ते परमेश्वराने सगळं संपूर्णतः निर्माण केलेलं आहे. असं असताना आपण परमेश्वराचं अस्तित्व कसं काय नाकारू शकतो? ही एवढी सृष्टी इतकी परिपूर्ण ज्या अर्थी बनली आहे, त्या अर्थी त्याचा कोणीतरी निर्माता तर असलाच पाहिजे. आणि तोच निर्माता म्हणजे ईश्वर. त्याच्याकडे संपूर्ण ज्ञान आहे, संपूर्ण शक्ती आहे, आणि म्हणून तो हे सगळं करू शकलेला आहे. आणि प्रत्येकाच्या कर्माचं फळ त्याला देण्याचं कार्यही तोच करतो आहे. आता ते कसं करतो आहे? दुसरा शब्द आहे आज्ञया, म्हणजे आज्ञेनी. ह्या शब्दाला फार महत्त्व आहे. इथे इच्छेनी असं म्हटलेलं नाही आहे. जर तसं म्हटलं असतं तर परमेश्वर आपल्या मर्जीनुरूप ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा, ज्याला हे त्याला ते त्याला वाटलं याला चांगलं देऊ तर त्याला चांगलं, वाईट देऊ तर, असं नाही आहे. असा अनागोंदी कारभार परमेश्वराच्या दरबारात नाही आहे. इथे एक अनुशासन आहे, एक शिस्त आहे, आणि काही नियमांना अनुसरून ईश्वर हा कर्मफल प्रदान करतो. या सृष्टीमध्ये सर्व जीवांच्या सर्व कर्मांची नोंद ठेवली जाते, आणि ज्याच्या त्याच्या कर्मानुसार योग्य ते फळ योग्य त्या वेळी पोचवलं जातं. आता ही योग्य वेळ कुठली हे ईश्वरच ठरवतो. त्यामुळे कधी कधी काय होतं, कर्म आणि त्याचं फळ मिळणं ह्याच्यामध्ये बराच काळ जातो. तो काळ कितीही असतो, खूप कमी, खूप जास्त, काहीही असू शकतं. तो काही तासांचा असेल, काही वर्षांचा असेल, काही जन्मांचाही असेल. काही क्रिया म्हणजे साधारण आपण भूक लागली, आपण जेवलो, आपलं पोट भरलं, लागलीच फळ मिळालं. काही वर्ष आपण शिक्षणात घालवली, मग आपल्याला पदवी मिळाली, काही वर्ष गेली. पण काही कर्म ह्यांची फळं मात्र आपल्याला अनेक जन्मांनी मिळतात. जेव्हा जन्मोजन्मीचा काळ लोटतो तेव्हा कुठल्या कर्माचं फळ आपण सध्या भोगतोय, किंवा या जन्मातल्या कुठल्या कर्माचं फळ आपल्याला कधी आणि काय मिळणार हे आपल्याला काहीच कळत नाही. आणि म्हणूनच भगवद्गीतेत अगदी यथार्थपणे वर्णन केलेलं आहे. गहना कर्मणो गती, 4थ्या अध्यायात आलेला आहे श्लोक.
की कर्माची गती मोठी गहन आहे, म्हणजे समजायला अतिशय अवघड आहे आणि सर्व जीव हे त्या कर्माच्या सिद्धांतांनी बांधले गेलेले आहेत. आपला जन्मच मुळी हा प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी झालेला असतो. या ठिकाणी थोडासा कर्माचा विचार करू. 3 प्रकारची कर्म आहेत, माहिती असेल पण आपण जाता जाता थोडी उजळणी करायचं. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म. संचित कर्म म्हणजे आपल्या जन्मोजन्मी आपल्याला अनेक जन्म घेऊन आपण मनुष्य जन्माला आता आलेलो आहोत. आपल्या अनेक जन्मांमध्ये आपण वेगवेगळी कर्म केली, त्याची वेगवेगळी फळं झाली, त्यातली काही आपण भोगली आणि काही भोगायची राहिली. तर जी भोगायची राहिली आहेत त्या सगळ्या कर्मांचं एक गाठोडं आहे, त्याला म्हणायचं संचित कर्म. आता त्याच्यातली आपल्या जन्मापूर्वी काही कर्माची फळं आता पिकली आणि ती फळं उपभोगण्याची आता वेळ झाली. अशी पिकलेली फळं एका टोपलीत काढून बाजूला केली आणि ती टोपली घेऊन ती फळं उपभोगण्यासाठी आपला जन्म झाला. ह्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. ह्या टोपलीत जी काही फळं असतील, कडू, गोड, आंबट, तुरट, ती सगळी आपल्याला खायची आहेत. ऑप्शन नाही आहे मी हे खाईन, वाटलं तर तुरट पी फेकून देईन, नथिंग डुईंग. सगळं तुम्हाला खायचं आहे, संपवायचं आहे. जोपर्यंत शेवटचं फळ संपत नाही तोपर्यंत तुमचा जन्म चालू राहणार आणि शेवटचं फळ संपल्यानंतर 1 मिनिटही तुम्हाला मिळणार नाही. असं आहे हे प्रारब्ध कर्म. आणि तिसरं क्रियमाण कर्म, म्हणजे चालू जन्मामध्ये प्रारब्ध कर्म भोगता भोगतासुद्धा आपल्या हातून अनेक क्रिया कर्म घडत असतात आणि त्या कर्मांची अजून नवीन फळं निर्माण होत असतात. तर ह्याला म्हणायचं क्रियमाण कर्म. इथे काही अंशी आपल्याला स्वातंत्र्य आहे, प्रोव्हायडेड आपण योग्य ज्ञान घेतलं आहे आणि ज्ञानाने विचारपूर्वक आपण आपली कर्म करतो आहोत. हे जर आपल्याला शक्य झालं तर त्या स्वातंत्र्याचा काहीतरी उपयोग आपण करू शकतो. अदरवाईज असंही म्हणतात की आपल्या पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे, ज्याला आपण वासना असं नाव दिलेलं आहे, त्या वासनांमुळे आपल्या अंतःप्रेरणा ठरतात. आपल्याला काय वाटतं, काय करावंसं वाटतं, काय नाही करावंसं वाटत, हे त्या आपल्या वासना ठरवतात. त्यामुळे आपलं क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्यसुद्धा त्या वासनांच्याच हाती बऱ्यापैकी आहे. त्यामुळे खरंच ते किती स्वातंत्र्य आहे आणि नाही हेही थोडंसं वादातीतच आहे, विवाद्य आहे. वादातीत नाही, विवाद्य आहे. इथे आपल्याला गीतारामायणातलं एक ओळ आठवते, गदिमांनी म्हटलेली, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. आपल्या आयुष्यात जे काही घडतं आहे त्याच्यावर फार आपला कंट्रोल नाही आहे, कारण ते कधी कधी काय काय घडणार हे सगळं ठरून आलेलं आहे. आणि म्हणूनच कर्म करणं हे आपल्या हातात नक्की आहे, पण त्या कर्माचं फळ काय असावं ह्याच्याविषयी आपण अट्टाहास नाही करू शकत. आपण कल्पना करू शकतो, आपण इच्छाही करू शकतो, पण आपण दुराग्रह नाही ठेवू शकत. हेच गीतेतल्या एका श्लोकामध्ये छान सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. हा श्लोक सोपा वाटतो ऐकताना, आचरणात आणायला तितकाच कठीण आहे. पण सिद्धेशानंदांनी एक छान ट्रिक सांगितली होती त्यासाठी, ती मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. ते म्हणतात की जेव्हा कुठली परिस्थिती वाईट आपल्याला सामोरं जावं लागतं त्या परिस्थितीला, किंवा काही माणसांच्यामुळे आपल्या आयुष्यात दुःख येतं, तेव्हा आपण काय करतो, आपण त्या परिस्थितीवर चिडतो, त्या माणसांवरती चिडतो, त्यांचा रागराग करतो, त्यांना दोष देतो. पण या ठिकाणी जर परिस्थितीनं माणसांना आपण पोस्टमन समजलो तर आपली सगळी या सगळ्या चिडचिडीमधून सुटका होते. पोस्टमननी चांगली वार्ता आणली म्हणून आपण त्याचं ना कौतुक करत, किंवा वाईट वार्ता आणली तर ना आपण त्याला शिक्षा करत. ती वार्ता होती, ती माझ्यापर्यंत पोचणारच होती. पोस्टमन हे त्याचं फक्त माध्यम आहे. हाच ॲटिट्यूड आणि हाच विचार जर आपण जीवन जगताना ठेवला तर ज्या माणसांमुळे, ज्या परिस्थितीमुळे आपल्याला त्रास भोगावा लागतो त्याच्याकडे आपण थोडं अलिप्तपणे पाहू शकतो आणि ह्याच्यामुळे आपण शांत होतो. आणि शांतपणे ती गोष्ट स्वीकारल्यामुळे काय होतं की नवीन चुका आपल्या हातनं घडत नाही. पुन्हा नवीन चुकीची कर्म, परत त्याची वाईट फळं, ह्या सगळ्या दुष्टचक्रातून आपण काही प्रमाणामध्ये सुटू शकतो. तर आता दुसरी जी ओळ आहे ती सोपी आहे. कर्म हे श्रेष्ठ आहे का? नाही, कर्म हे जड आहे. श्रेष्ठ नसण्याचं कारण कर्म जड आहे. जड म्हणजे काय म्हणायचं आहे त्यांना, की कर्माला चेतन कर्त्याशिवाय काहीही अस्तित्व नाही.
आणि कर्माला त्याच्या फलाचंही ज्ञान नसतं. उदाहरण घेऊ एक छोटंसं. कुऱ्हाडीनी एक झाड तोडायचं असं समजा कर्म आहे, तर त्या कुऱ्हाडीनी वृक्ष तोडणे ह्या क्रियेला मी कुणाला तोडलं, कशाला तोडलं ह्याचं काही ज्ञान नसतं. हाच कर्माला जड म्हणण्याचा अभिप्राय आहे. कुठलंही कर्म हे अर्थपूर्ण हे कर्त्यामुळे होतं. ते कर्म करताना तुमची कुठली भावना आहे, कुठल्या हेतूने तुम्ही ते कर्म करताय ह्यानी त्या कर्माचं फळ हे ठरतं. नुसत्या क्रियेनी कर्म फळ ठरत नाही. जेव्हा त्याचं कर्मात रूपांतर होतं म्हणजे ते तुम्हाला जेव्हा हे डोक्यात स्वच्छ क्लिअर असतं की ही गोष्ट मी या भावनेने किंवा या हेतूने अमुक अमुक गोष्ट मिळवण्यासाठी मी ही क्रिया करते आहे, तेव्हा त्या क्रियेचं कर्मात रूपांतर होतं आणि मग त्या कर्माचं फळ चांगलं वाईट वगैरे हे सगळे रूल्स पुढे त्याला ॲप्लाय होतात. तर पहिला हा आपला आता श्लोक झालेला आहे. पुढच्या वेळेला आपण पुढचा श्लोक बघू. आता प्रार्थना म्हणू. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.